रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाइन। तर त्यासाठी बघा मी 34 मापाचं हे ब्लाऊज जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि 7 इंच शोल्डर तसंच 7चा मुंडा घेत आता मी गड्याची रुंदी 4 इंच घेतलेली आहे। वरचा बोटनेक आपण उंचीला 3.5 इंच घेत असतो आणि कस्टमरचा जो नेक आहे ना तो 10चा आहे मागचा, म्हणून मी 10ला पॉइंट लावत असा डबल बॉक्स केलेला आहे। आता यातून बघा वर आपण बोटनेकचा आकार दिला, त्यानंतर हा जो बॉक्स आहे यामध्ये आपण खूप सुंदर अशी एकदम ट्रेंडिंग जी डिझाइन आहे ना ती आपण इथे ड्रॉ करून घेतोय। तर हा मंदिरवाला गडा आहे, हा खूप आता सध्या ट्रेंड मध्ये आहे। म्हणजे जोनी तो प्रत्येकच कस्टमर म्हणतं की आम्हाला असा वाला गडा शिवून हवा असं म्हणून। तर हा जो काही गडा आहे तो पैठणीच्या ब्लाऊजवर तसंच सिल्कच्या साडीवर तसंच कॉटनच्या साडीवर कुठल्याही साडीवर तुम्ही हा ब्लाऊज शिवून घेतला तर खूप सुंदर असा लुक तुमच्या ब्लाऊजला मिळतो। तर बघा जो गडा आहे ना तो मी व्यवस्थित असं बॅक पार्टवर मार्किंग करून घेतला आणि त्यावर कॅनव्हास ठेवत असं मी चॉकने हलक्या हाताने उमटवून घेतलेला आहे। परत मी कॅनव्हासवर व्यवस्थित असा हा जो काही शेप आहे तो ड्रॉ करून घेणार आहे। इथं बघा महत्त्वाचा पार्ट म्हणजे फक्त बोटनेक मी कटिंग केला वरचा, आणि जो मी डिझाईनचा गडा मार्क केला तो मी कटिंग केलेला नाहीये, कारण आपण याला कॅनव्हास लावून बनवणार आहेत। त्यासाठी आपल्याला फक्त बॅक पार्ट तयार करायचा आहे। खालच्या बाजूने अशी सरळ शिलाई टाकायची, कापड सिधा ठेवलेला आहे त्यावरून अस्तर ठेवत। आता बघा वर आपण गड्यावर देखील टिप टाकणार, पण ह्या गड्यावर जसे छोटे छोटे पॅच आणि बुट्टी वर्क आहे ना त्यामध्ये स्टोन आहेत, तर ते स्टोन मला जिथे जिथे येत आहेत ना मार्जिनमध्ये ते मला काढायचे आहेत, नाहीतर मग सुई आपली तुटू शकते। बघा राऊंड शेपवरती कट लावायचे आहेत आणि नेहमी प्रमाणे मी जसं बॅक पलटून घेते ना तसंच मी इथं पलटून घेतलेला आहे। हा कापड थोडासा सटकणारा होता, तर याला एकदम हळूवारपणे मला ब्लाऊज म्हणजे हे पूर्णच ब्लाऊज मला एकदम हळूवारपणे शिवून घ्यावं लागलं। तर बघा ह्या ब्लाऊजसाठी ज्या मी स्लीव बनवलेल्या आहेत ना, बाही डिझाइन खूप सुंदर मी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्ही नसेल बघितला तो व्हिडिओ तर नक्कीच बघा। मी आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्या ब्लाऊजच्या बाही डिझाईनच्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। इतका सुंदर बनवलेला आहे मी ते ब्लाऊज डिझाइन, म्हणजे बाही डिझाइन एकदम छान अशी हार्ट शेपमध्ये लेसचा वापर न करता खूप सुंदर असे आपण ह्या ब्लाऊजला एकदम मस्त लुक दिलेला आहे। तर बघा आता इथं आपलं कॅनव्हासवर गडा मार्किंग झालेला आहे, त्याला आपण 1.5 इंच बॉर्डर सोडलेली आहे बाहेर, आणि 1.5 इंच बॉर्डर सोडत आपण एक्स्ट्राचा कापड कट करून घेणार। आता हा ठसा जो आहे तो कॅनव्हासवर मी दोन्ही बाजूला उमटवून घेतलेला आहे, आकार एकदम परफेक्ट असा सारखा। याला आपण बघा 1.5 इंच असं फोल्ड करून घेणार, आणि हा कापड सटकणार असल्यामुळे मला इथं पट्टीचा वापर करावा लागलेला आहे, नाहीतर मी हा गडा देखील 18चा केला असता, पण म्हटलं फिनिशिंग आली नसती, म्हणून खूप काही वेळेस आपल्याला असे चेंजेस करायचे असतात। तर आता बघा सुरुवात करताना आपण सरळ लाईनपासून सुरुवात केलेली आहे। जे मी पेनाने मार्क केलेला आहे ना बरोबर त्याच डिझाईनवर त्याच आकाराने माझी मशीन इथं मी चालवते। धागा जो आहे मशीनमधला तो निळ्या रंगाचा आहे, म्हणजे ब्लाऊज ज्या रंगाचा आहे त्या रंगाचा, तर तो स्पष्ट जर थोडा पण क्रॉस झाली माझी शिलाई तर स्पष्ट तुम्हाला देखील कॅनव्हासवर दिसणार आहे। पण नेहमीचं काम आणि सततचा आपला तो अनुभव आहे मला अशा आकारांवर टीप टाकण्याचा, त्यामुळे माझी जी शिलाई आहे ती मी परफेक्ट अशी आकारावरच टाकून घेते। जेवढ्या मेहनतीने आपण आकार दिलेला असतो तेवढ्याच मेहनतीने आपल्याला तो शिवून पण घ्यायचा असतो। पॉईंट व्यवस्थित घ्यायचे असतात। बघा मी पॉईंटवर बरोबर सुई थांबवते आणि मग दाब वर करत आपण कापड फिरवतो, अशा पद्धतीने बघू शकता। तेव्हा कुठे जाऊन कॉर्नर आणि पॉईंट परफेक्ट असे तयार होतात। तर मग अशा डिझाईन आपण बघायला किती एकदम छान वाटतात आपल्याला नजरेने, पण करायला त्या थोड्या अवघड असतात नवीन बिगिनर्स मैत्रिणींसाठी। तर मी तुम्हाला एकच सल्ला देईल, तर तुम्ही आधी प्रॅक्टिस करा आणि मग ब्लाऊजांवर शिवायला घ्या। जेव्हा तुम्ही असे आकार ट्राय करणार ना तेव्हा तुमच्या सततच्या प्रयत्नाने तुम्हाला खूप सुंदर अशी फिनिशिंग नक्कीच मिळणार आहे। तर मग अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे, ठीक आहे। आता इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आतील जो वेस्टेज पार्ट आहे तो आपण संपूर्ण कटिंग करून घेणार।
तर बघा इथं आपण आता वेस्टेज ठसा जो आहे तो काढून घेतला आणि पॉईंट जिथं आहे तिथं कट लावायचे आहेत. जिथं जिथं कॉर्नर तयार झालेला आहे तिथं आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत. असे राऊंड शेपला पण कट लावायचा आणि पॉइंटेड पार्टवरती पण आपल्याला कट लावायचा आहे. त्यानंतर हाताने सैल पाडत मी ही जी काही पट्टी आहे ना, कॅनव्हास पट्टी, ती पूर्णपणे आपण आतमध्ये टाकणार. पण त्याआधी आता हे जे 2 पॉईंट निघालेले आहेत ह्या बाजूला आणि त्या बाजूला, हे दोन्ही पॉईंट आपण पेनाच्या मदतीने छान असे काढून घेणार आणि मग तेव्हा आपल्याला हा जो काही गडा आहे तो असा पलटवता येणार आहे. तर याला असं पलटवून झाल्यानंतर तुम्ही यावर इस्त्रीच्या मदतीने छान अशी फिनिशिंग देऊ शकता. तर मग फायनली माझा इथं गडा एकदम मस्त तयार झालेला आहे. तर ह्या कस्टमरने मला सांगितलं की मला इथं बॉल चेन, डायमंड चेन लावून हवी. तिला म्हटलं तू घेऊन ये, मी लावून देईल, बाकी त्याचे चार्जेस वेगळे लागतील. म्हटलं तुला एक्स्ट्रा चार्जेस लागतील. मग ती मला म्हणाली की नको, तुम्ही मला फक्त आकार तयार करून द्या ब्लाऊजचा, मी घरी लावून घेते. म्हटलं ठीक आहे, चालतंय, तू कर म्हटलं एवढी मेहनत. मग तिने काय केलं, माझा हा जो ब्लाऊज इतका सुंदर शिवलेला तिने लावली बाकी घरी बॉल चेन, डायमंड चेन, पण तिने पूर्ण आकाराचा जो आहे ना तो पूर्ण नुकसान केलं. म्हणजे पॉईंट जे होते ते पॉईंटवर तिने लेस कट न करता डायरेक्ट गोल गोल फिरून लावून दिली. तर तिचा जो लेस लावलेला जो आहे ना ब्लाऊज, तो पण मी फोटो तुम्हाला साईडला देते, तुम्ही बघू शकता. आणि हा माझा शिवलेला ब्लाऊज आधीचा, आणि त्यानंतर तिने लेस लावलेली आहे घरी घेऊन गेल्यानंतर. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बोटनेकची ट्रेंडिंग डिझाईन दाखवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा.